पिऊन घर घेणे ऐसे मानिले सहस्त्र अर्जुने सांडोनी हस्तपाद छेदणे शकी प्राणीने. मला कोण विचार करते? काळणे मी बरखाय. त्या सहस्त्र अर्जुनानं काय केलं? कपट केलं, त्याचंही तळपट झालं बरखाय. बरं या रावणानं काय केलं? या रावणानं सीता मातेला कपट करूनच आणलं ना. माता म्हणे तीयशी आणि भोगू पाहे जीएसी, हे की नाही? जे माय म्हणलं तिलाच भोगायला गेलं बरं काय. आणि मी जर कपट करायला गेलं तर माझं बी काही खरं नाही बरं काय. कोण विचार करते राव? त्या ठिकाणी काळणे मी माझंही काही खरं नाही. मग ज्या अर्थी आता कपट करायला जावं की नको जावं? रावण म्हणला जाय अथवा न जाय. गेलास तर चांगला आहे, अर्ध राज्य देतो, आणि नाही जायना गेलास तर मी इथं मारतो बरं का. त्यावेळेस काळणे विचार करते, अरे तुझ्या हाताने मरण्याच्या पेक्षा कुणाच्या हाताने मरेलं चांगलं? मारुती रायाच्या हाताने मेलेलं चांगलं बरं काय. म्हणून मरण तर सगळ्यालाच आहे महाराज. हे ना, इथं कोणी उरण्यासाठी आलेलं नाही, कोणी नाही, हे की नाही? आए है तो जाएंगे राजा रंग फकीर एक सिंहासन पर एक आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कित्ते सिंहा पर चढे कित्ते ने पहिरे जंजीर. किंवा तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे ना, येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. अहो सगळ्यालाच मरायचं आहे, मग चांगलंच मरून करून बरा ना, है की नाही? चांगलंच करायचं ना, है की नाही? तुका म्हणे एका मरणाची करे, तुका म्हणे एका मरणाची करे, तुका म्हणे एका मरणाची करे, तुका म्हणे एका मरणाची करे. कीर्ती मागे, कीर्ती मागे, तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमाची बेरे. कीर्ती मागे किंवा राहिल्या त्या कीर्ती जगमाची, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाची, जगमाची, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर
गेले दिगांबर विश्वर राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. इथं कीर्तीच राहणार आहे महाराज. इथं आपण जे केलेलं आहे ना तेच आपल्या सोबत येणार आहे. जे आपण इथं करतो ना तेच आपल्या सोबत येते. दुसरं काही बी येत नाही. आपल्या इथं आपण जमवतो खटाटोप. कधी नेले का कोण बी असणार काही नेलं नाही बरं काय. करदोडाचा डोळा सुद्धा असणार संघ देऊ देत नाहीत बरं काय. एवढं हे आहे. हे सगळं कशाचं आहे तर दुःखाची. हे सगळी जनती दुःखाची आहे बरं काय. की नाही माऊलीची बरं काय. मरण तर सगळ्यालाच आहे हो. कोणी बी किती जरी चांगलं जरी केलं तरी तो किती जगते 100 वर्ष. वाईट केलं तरी 100च वर्ष जगते ना महाराज. बरोबर आहे ना. आता दोघ जण मित्र होते आहे की नाही. आता गोविंदराव सारखे नारायणराव सारखे बरं का दोघ जण असणार आहे त्या ठिकाणी. आणि दोघ जण निघाले कुठं बाजारला निघाले लयाच्या. दोघा जणांना असणार. गोविंदरावनं घेतल्या 2 भाकरी बांधून बरं काय. राग येणार म्हणून म्हणालो दुसरं काही नाही. आता दुसऱ्याचे काय आपल्याला हे नाही का तर तर गोविंदरावनं घेतल्या 2 भाकरी बांधून. नारायणराव म्हणले काय घेतल्या भाकरी घेतल्या बरं काय 2. वजन किती आहे 2 किलोचं वजन आहे. नारायणराव वाटतून 2 धोंडे घेतले बरं काय बांधून. किती वजन 2 किलोचं वजन. गेलेलं याच्या बाजारला. मला संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्याच्या नंतर गोविंदरावनं सोडले आपल्या जवळ भाकरी खायला सुरुवात केली. आता नारायणराव काय खाता दगड काय हो खाता येतात का दगड. माऊली सांगतात ना शिळा का शिदोरिया वाहने एक धनंजया आणि जाई जे विसावया आहे ते घेते. म्हणून असणार महाराज सांगतात बाबा रे सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे विठ्ठल विठ्ठल. महाराज भगवंताचं नाम आहे की नाही हे नाम असणार घेण्याला सोपं आहे परंतु मुखाला येणं फार अवघड आहे. घ्यायला बकळ दिसते सोपं परंतु मुखाला असणार येणं अवघड आहे बरं काय. कसं आहे अनंत जन्माची सुकृत पदरी की नाही महाराज. पुढच्या जन्माचं असणार पुण्य पाहिजे जन्म मुखामध्ये येण्यासाठी. तेव्हा असणार भगवंताच्या नाम असणार आपल्या मुखाला येतो बरं का. किंवा महाराज सांगतात ना तुकाराम महाराज काय जन्मो जन्मीची विठ्ठले कृपा केली. देवाचं नाव येण्यासाठी पहिलंच पुण्य पाहिजे. जन्मोजन्मीची असेल पुण्य सामग्री तरीच ये जीवागरी राम नाम श्रीरामाचे है ना महाराज. आता आपल्याला वाटतं खरंच जे कीर्तनाला कथा कीर्तनाला जे येतात की नाही ते खरं भाग्यवान आहेत. त्यांचं काहीतरी पहिल्या जन्मीचं पुण्य आहे म्हणून असणार नाम स्मरणला येतात. नाही तर का माणसं का पुष्कळ आहेत. नाही असं थोडंच नाही सगळं गाव भरले बरं. जिथं जास्त घाण राहते की नाही तिथं जास्त माशा राहतात.
आणि जिथं असणार घाण राहत नाही तिथं चांगलं राहत. कसं हे चांगल्यामध्ये बी असणार त्या ठिकाणी हो येणं भाग्य लागते बरं काय. विठ्ठल विठ्ठल हो सारा सार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे देवाचं नाम जर असणार एक बार का मुखामध्ये घेतलं महाराज तर कसल्याच प्रकारचं असणार काही कमी पडत नाही बरं काय. का तर देवाचं ब्रीद आहे जो होय माझा अनन्य शरण आणि त्याची निवारी जन्म मरण यालागी शरणागता शरण मी चेकू बरं काय. हे की नाही महाराज. काय किंवा दुसरे एक उदाहरण आहे काय मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारावया. कितीही संकट मोठं आलं तरी देव आपलंसं असणार सर्वस्व संकट दूर करतो. सर्वस्व का तर माग द्रौपदीच्या असणार पाठी माग राहून असणार संकट दूर केलं आणि अर्जुनाच्या समोर बरं माऊलीचं गोड देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जो सारथ्यपण पार्थाचे करीत असे पायी को पाठीसी घातीला आणि आपण पुढा राहिला. राखी पाया पाठे गुजराती कमाईलो द्रौपदीच्या पाठीमाग उभं राहून असणारं संरक्षण केलं. तुम्हाला आपल्याला सगळ्याला दृष्टांत माहित आहे ना. ज्यावेळेस सभेमध्ये द्रौपदी आली त्यावेळेस आणि अर्जुनाच्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी समोर होऊन बरखाय ज्यावेळेस कुरुक्षेत्रामधलं युद्ध संपलं सगळं युद्ध संपलं त्यावेळेस भगवान परमात्माने असणारं सांगितलं म्हणले अर्जुना उतर खाली. अर्जुन म्हणले देवा रोज असणार तुम्ही अगोदर उतरत गेला आज मला कस काय. अरे मी सांगतो म्हणून बरं महाराज त्या ठिकाणी मारुतीला या ध्वजावर होते बरं का. ध्वजस्तंभी वानरू जो का मूर्तिमंत शंकर मारुतीला ज्यावेळेस युद्ध संपल्यानंतर निघून गेले आणि भगवंताने सांगितलं अर्जुनाला खाली उतर. अर्जुना असणार खाली उतरना. भगवंताने सांगितलं उतर अर्जुना. अर्जुन म्हणला देवा रोज तुम्ही उतरायची आज मला का उतरायला सांगता. अर्जुन उतरणं महाराज देवाला असणार त्या ठिकाणी लोटून दिलं आणि नंतर आपण असणार उतरले आणि ज्या वेळेस आपण उतरल्या बराबर जे रथ होता ना महाराज ते ढन 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 असणार छेतला बरं. तेव्हा अर्जुनाला कारण कळालं की मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारावया. विठ्ठल विठ्ठल महाराज आपल्यानं काहीही होत नाही. आपण जे म्हणतो ना आपण हे केलं ते केलं आपण काही नाही आपल्या अभिमानापोटी म्हणतो बरं का. आपल्याला जर देवा सगळं काही चालते ना मला त्याच्या सत्तेवर चालते. झाडाचं पान जरी हलायचं असेल तर त्याच्या सत्तेवरच आहे की नाही. तुझी आसक्ते वेदासी बोलणे सूर्यासी चालणे किंवा म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चालेने म्या हलविल्या प्राण भिताडाला बसलेलं उठवत नाही. आपल्या सत्तेवर म्हणलं की ते सगळी काही सत्ता असणारी भगवंताची आहे बरं का. देव सर्वस्व असणार सांभाळ करतो म्हणजे देवाचं नाव घेतो याच्यात आपण काय त्याचे उपकार करत नाही. आपण आपलं कर्तव्य आहे आणि आपण त्याच्यासाठीच आलेलो आहोत बरं काय. देवाने हे कशासाठी दिलेलं आहे कशासाठी Bye.
त्याच्यासाठीच दिलेला आहे बरं काय. म्हणून मला सांगता नामधरा कंठी विठोबाचे. आणि देवाचं नाम जर आपण असताना घेतलं, देवाचं नाम जर आपल्या मुखामध्ये घेतलं, देवाचं नाम आपण आपल्या हृदयामध्ये घेतलं, तर भगवंत आपलं काय करते हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात चिंतने निरशेल संकट, कराल दुर्गट भव